लतिका, तू इथे आहेस? सगळीकडे शोधते आहे मी तुला. अगं, सेवकांकरवी निरोप पाठवला असतास तर मी आले असते. तुझं काही विशेष काम होतं का? हो लतिका, आज दिवाळीचा पहिला दिवस आणि गडावर हवी तशी तयारी झालेली दिसत नाहीये. गडावर दिवाळी निमित्त लोक येणार. गड सजवायला हवा. म्हाळसा, तू काही काळजी करू नकोस. सारी तयारी झाली आहे. गडावर सगळीकडे दिवे लावायला सांगितले आहेत. तसेच सगळीकडे फुलांच्या रांगोळ्या देखील काढल्या जाणार आहेत. मला खात्री होती की तू हे सारं व्यवस्थित पार पाडशील. दिवाळी म्हणजे उत्साहाचा सण. सगळीकडे प्रसन्न वातावरण. हो, गावातल्या लोकांनी तर आधीपासून तयारीला सुरुवात देखील केली आहे. गडावर देखील लोक येतील भेटायला. आणि गडावर जे लोक येतील त्यांचे यथोचित स्वागत करायला हवं, हेच सांगणार आहेस ना? म्हाळसा, स्वयंपाकघरात दिवाळीचा फराळ बनवला जात आहे. इथे गडावर येणारी प्रत्येक व्यक्ती संतुष्ट होईलच. लतिका, तू नसतीस तर मी सारं एकटीने कसं केलं असतं कोण जाणे. गडावर लोक येतील तेव्हा त्यांना श्री खंडेरायांचे दर्शन होणार नाही, याचं मात्र वाईट वाटतं. याचे दुःख मला देखील आहे, पण ही गोष्ट आता माझ्या हातात नाही. म्हाळसा, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. तू ह्याचा विचार नको करूस. दुर्दैवाने मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या मनातून ते शल्य जात नाही आणि जाणारही नाही.